तर वानखेडे स्टेडियमवर आता आज संध्याकाळी टीम इंडियाचा सत्कार करण्यात येणार आहे। सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर सध्या टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत लाईव्ह आहेत। तर रामराजे, आता सध्या तिथलं वातावरण कसं आहे? बिलकुल, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे त्या बाहेर जे आहे चाहते येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अद्याप ही चर्चा चालू आहे। आतमध्ये संवाद चालू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी। आणि आपण इथं पाहतोय की हा जो भाग आहे हा समोरचा गेट आहे आणि त्या गेटमधूनच सर्व टीम बाहेर निघणार आहे। त्याच्या पाठीमागे दुसरं गेट आहे, तिथून एंट्री केलेलं आहे आणि हे आउट गेट आहेत आणि या गेटमधूनच सर्व टीम बाहेर पडणार आहे। खरं तर ही मीटिंग लवकर सुरू होणार होती, परंतु ऑलरेडी एक मीटिंग होती, त्यानंतर ही मीटिंग सुरू झालेली आहे। आतमध्ये संवाद चालू आहे आणि आपण पाहतो की इथं संपूर्ण छावणीचं रूप आलेलं आहे। तिथे वर्दीमध्ये दिल्ली पोलीसचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर CRPF आहे, SPG आहे, कारण संपूर्ण हे पंतप्रधान निवासस्थानाला SPGचा सुद्धा वेढा आहे आणि सुरक्षा व्यवस्था प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते। इथे सुद्धा सुरक्षा व्यवस्था आहे, पोलिसांच्या गाड्या लागलेल्या आहेत। या रस्त्यावर कोणालाही थांबण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही संपूर्ण संवाद संपल्यानंतर हे बाहेर पडणार आहेत। सोबत राहुल द्रविडसुद्धा असल्याची आपल्याला माहिती मिळते की जे कोच आहेत आणि जी ट्रॉफी आहे विश्वचषक जो आहे तो आतमध्ये नेला असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि तो चषक जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात घेऊन पाहणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। परंतु सुरक्षा व्यवस्था मोठी इथे लावण्यात आलेली आहे। वर्दळ मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु दोन्ही रस्ते जे आहेत ते खुले केलेले आहेत, कारण इथले जे दिल्लीकर आहेत त्यांना कार्यालयामध्ये जाण्यासाठी किंवा एअरपोर्ट विमानतळाकडे जाण्यासाठी हाच रोड आहे। त्यामुळं कोणताही व्यत्यय त्यांना येऊ नये, त्यांना गैरसोयी होऊ नये याच्यासाठी दोन्ही रस्ते जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहेत। परंतु थोड्याच वेळामध्ये जेव्हा हे संपूर्ण टीम जी आहे ती बाहेर पडेल तेव्हा मात्र रस्ते जे आहेत दोन्ही ते बंद करावे लागतील आणि या टीमला रस्ता द्यावा लागणार आहे। आणि म्हणूनच आणि इथे भेट झाल्यानंतर, इथे संवाद झाल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर ही टीम जी आहे ती जाणार आहे पुन्हा ITC मोर्याला आणि तिथून पुन्हा ही टीम जाणार आहे विमानतळाकडे आणि विमानतळावरून मग पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहे। परंतु आता 12 वाजलेले आहेत, 12 वाजून 10 मिनिट होत आलेले आहेत आणि साधारणतः पाऊण तास झालं हा संवाद जो आहे तो अद्यापही सुरूच आहे, कारण 17 वर्षानंतर यश मिळालेलं आहे T20मध्ये विश्वचषक जिंकण्याचा आणि त्याचबरोबर विश्वचषक जवळून पाहण्याचा पण। आणि 3 जे महत्त्वाचे खेळाडू आहेत ते सुद्धा T20मधून त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी सुद्धा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार आहेत। अगदीच धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।